पेपर द्यायला गेलो तर पेपर फुटतोय. खूप अभ्यास करूनही भेसळ असलेला निकाल हाती येतोय. नोकरी करायची म्हटलं तर नोकरी मिळेना. बिझनेस करायचं म्हटलं तर आर्थिक आणि सामाजिक पाठबळ मिळेना. अशा परिस्थितीत आजचा तरुण अडकलाय. या तरुणांसमोर पर्याय तरी असे काय आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय करायला हवं याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत नीरज हातेकर सर. हातेकर सर हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ असून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे ते माजी प्राध्यापक आणि संचालक आहेत. त्यांनी भारतीय अर्थशास्त्र आणि सामाजिक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण संशोधन आणि लेखनही केलेलं आहे. सर नमस्कार. मनी मॅक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर आत्ता जे जेनझी आंदोलन झालं किंवा ही सगळी परिस्थिती बघतोय की आता खूप बेरोजगारी खूप वाढली आहे आणि मुलांसमोर खूप मोठे प्रश्न आहेत की सर्वायवलचाच प्रश्न आहे. तर माझा पहिलाच प्रश्न थोडा हायपोथेटिकल आहे की या परिस्थितीत तुम्ही तुमच्या तरुणपणात असतात तर तुम्ही काय केलं असतं? मी माझ्या तरुणपणात काय केलं असतं, एकतर मी देवाचे आभार मानतो की मी आज तरुण नाही आहे. माझं तरुणपण 30 वर्षापूर्वी होऊन गेलं आणि ते दिवस तुलनेने चांगले होते. कारण सांगतो, कारण मी जेव्हा तरुण होतो तेव्हा एकतर औपचारिक शिक्षण आणि रोजगाराची वीण खूप पक्की होती. म्हणजे जर तू शिकलीस किंवा शिकलास, तुम्ही इंजिनियर झाला उदाहरणार्थ, तर तुला एक बऱ्यापैकी आयुष्य जगता येईल अशी खात्री होती. किंवा मी MA झालो, MA झाल्यानंतर BA झालो, MA झालो, माझ्या जे काय अभ्यास करायचा होता तो मन लावून केला आणि MA झाल्यावर लगेच मला 3-4 महिन्यामध्ये रेग्युलर प्राध्यापकाची नोकरी व्यवस्थित मिळाली. त्यामुळे आमच्या वेळेला एक हे जे ट्रान्झिशन होतं की आपण काय करणार आहोत, आपलं करिअर काय असू शकतं, या दृष्टीने एक खात्री होती. एक ग्राफ तयार होता. म्हणजे अपॉर्च्युनिटीज कमी होत्या, म्हणजे पर्याय कमी होते. पर्याय आता खूप निराळे तयार झाले, पण डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर काय असं शिकलो आपण की एका विशिष्ट जाता येतं. आता दुर्दैवाने ती कनेक्शनच तुटलं आहे. म्हणजे आता शिक्षण आणि रोजगार या दोन्हीमध्ये हा मधला जो सांधा असायला पाहिजे तो खूप कमी झाला, अगदीच खिळखिळीत झाला आहे तो. आणि आत्ताचा जो भारत सरकारचाच डेटा दाखवतो, ज्याला पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे म्हटलं, तर आम्ही सगळे अर्थशास्त्रज्ञ भारतीय अर्थव्यवस्था, रोजगाराचा वगैरे अभ्यास त्याच्यावरच अवलंबून करतो. PLFS जो म्हणतो, तो PLFS दाखवतो की आज ग्रॅज्युएट झालेली जी मुलं आहेत, म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या मुलांमध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आहे. अशिक्षित लोक बेरोजगार नसतात, कारण त्यांना ते काहीतरी काम मिळतं. पण शिकलेल्या लोकांना काहीतरी अपेक्षा असते म्हणून ते काम शोधत असतात. आणि दुसरं, ज्या ग्रॅज्युएटना रोजगार मिळतो आहे त्यातनं 50% ग्रॅज्युएट हे त्यांच्या जी काही शैक्षणिक अर्हता आहे त्या शैक्षणिक अर्हतेच्या पेक्षा खूप कमी अर्हता आवश्यक असलेलं काम करतात. म्हणजे कालच मी ओला नेत होतो, ड्रायव्हर होता, तो MBA फायनान्स होता. आणि त्याला मी विचारलं की तो MBA फायनान्स आहेस, तो असं का करतोस? तो म्हणला, नाही सर, इथे फ्रेशर्सना मला नोकऱ्याच कोण देत नाही. देतात तो 10-15 हजाराच्या नोकऱ्या मिळतात, त्याच्यापेक्षा मग मला घर चालत नाही आणि त्याच्यापेक्षा मला ओला उबरचं काम हे स्वस्त पडतं. हा एक फरक झालेला आहे. दुसरा फरक काय झालेला आहे की मी जेव्हा तरुण होतो तेव्हा करिअर नावाची आणि करिअर ट्रॅक नावाची गोष्ट होती. म्हणजे आम्ही ज्या नोकऱ्या केल्या त्या नोकऱ्यांमध्ये सुरक्षितता होती, कोणी पटकिनी काढून टाकू शकत नव्हतं. नंतर पेड सुट्टी होती, नंतर आजारी पडलो तर रजा होती. या सगळ्या गोष्टी होत्या, त्या आताच्या रोजगारात राहिलेल्या नाही आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे माझ्या काळी जे करिअर ट्रॅक होतं, म्हणजे आता मी कोण होतो, तर मी प्राध्यापक होतो किंवा एखादा व्यक्ती काय LICत काम करायचा. म्हणजे विशेषतः जर मला कधी कधी गंमत वाटते, टाइम्स ऑफ इंडिया वगैरेमध्ये ज्या ऑबिच्युअरीज येतात ना, त्यात विशिष्ट साऊथ इंडियन लोकांच्या वगैरे LIC शिवरामन वगैरे असं असतं, कारण तो शिवरामन या माणसाने आयुष्यभर LICत काम केलं असतं, त्यामुळे त्यांना LIC शिवरामन असं पडलेलं असतं. रेल्वे वेंकटचलम असं ते, कारण आयडेंटिटी ती कामाची बनायची. आजच्या तरुणांना आयडेंटिटी नाही. तू काय काम करतोस हे विचारलं तर तो सर्वसाधारण तरुण कधी तो ओला ड्रायव्हर असतो, कधी तो ॲमेझॉन. म्हणजे माझ्या घरासमोर एक मुलगा होता, घरासमोर व्हायला एक हॉटेल निघालं, त्या हॉटेलचं नाव होतं अस्तित्वाची लढाई म्हणून. तर मी गेलो त्याच्याकडे, अरे म्हणलं तो अस्तित्वाची लढाई नाव का दिलं असतं? म्हणलं सर मी BCom आहे. म्हणला मी आधी आमच्या शिरवळला MIDC आहे तिथे काम करायचो. 11 महिन्यांनी ते ब्रेक देतात
11 महिन्याने ब्रेक दिल्यामुळे तो म्हणला मला परत 2-3 महिने काम मिळेपर्यंत काहीच दुसरं मिळायचं नाही आणि ते परवडेना मला. म्हणून मग मी सातारला डिलिव्हरीचं काम केलं ॲमेझॉनमध्ये. म्हणजे मी ॲमेझॉनचा पार्टनर झालो. हां, तो आधी इथे एक एम्प्लॉईचं एक सेल्सचं काहीतरी काम करायचं, तिकडे इथे ॲमेझॉनमध्ये पार्टनर झाला. तो म्हणला पण तिथे डिलिव्हरी फार होत नाही, ते परवडेना मला आणि मेहनत खूप असते. आणि त्यामुळे मग मला आई म्हणाली की तू ते वाईला कॉलेज आहे मोठं, तिथे शेजारी तू एक हॉटेल टाक आणि मग ते हॉटेल टाकलंस की तिथे मुलं येतील, मग आपण त्यांना वसतिगृहात डबा वगैरे द्यायला लागू, मग आपलं काहीतरी चालेल वगैरे. हां, ते बंद झालं हॉटेल काही दिवसांनी, म्हणजे ते काही त्याचं झालं नाही. पण या मुलांनी आयडेंटिटीज बघ 1-2 वर्षात किती बदलल्या, अशी आयडेंटिटी राहिली नाही. तर याला एक नाव आहे, असा वर्ग आहे. आता आजचा तरुणाईचा खूप मोठा वर्ग ह्याच्यात आहे, याला प्रिकेरॅटी म्हणतात. हा वर्ग आहे. म्हणजे गाय स्टँडिंग नावाचे एक मोठे अर्थतज्ञ आहेत, लेबरवर खूप काम करतात ते, त्याला प्रिकेरॅटी हे नाव दिलं आहे की आपला कुठल्याही शाश्वती नसलेल्या नोकऱ्या, ज्यांना गॅरंटी नाही, ज्यांना सोशल सिक्युरिटी काही नाही आणि ज्यांचं फिक्स स्वरूप पण नाही, अशा तऱ्हेचा एक मोठा वर्ग आहे, तो प्रिकेरॅटी आहे. हां, आणि या प्रिकेरॅटी समोर आज अनेक आव्हानं आहेत. तर मला वाटतं मी जर हे प्रिकेरॅटी असतो तर मी काय केलं असतं, असं तू मला विचारतेस. तर मी प्रिकेरॅटी असतो तर म्हणजे एकतर प्रिकेरॅटी समोर खूप पर्याय नाही आहेत. हां, म्हणजे तुम्ही जर कदाचित मी एका विशिष्ट म्हणजे आई वडील प्राध्यापक होते, माझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्यामुळे मी कदाचित काही कोर्सेस वगैरे करून काहीतरी मी IT मध्ये काहीतरी शिकलो असतो किंवा मी AI काहीतरी शिकलो असतो किंवा मी टॅलीविली काहीतरी शिकलो असतो आणि मी असं करून काहीतरी हातपाय मारून कुठेतरी गेलो असतो. पण ज्यांना हे बॅकग्राऊंड नाही आहे ना, की ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाही आहे, घरी कोण मार्गदर्शन करायला परिस्थितीमध्ये काय करायचं नाही आहे, अशा मुलांसाठी काय करायचं ह्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया, कारण ही आपली मेजॉरिटी आहे. सर, माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता हे चुकतंय हे आपल्याला कळते, पण नेमकं कुठे चुकतंय? म्हणजे सरकारच्या बाजूने धोरणं ठरवताना पण कुठे चुकतंय आणि ह्या सगळ्यात सर्व्हाइव्ह करणारा तरुण पण कुठे चुकतोय? मला वाटतं दोन्हीकडनं थोडी गडबड होते. म्हणजे सरकारकडनं धोरणांमध्ये कसं होतं आहे की आपल्याला ज्या तऱ्हेची रोजगार देणारी शिक्षण व्यवस्था पाहिजे ती आपण निर्माण करू शकलो नाही. म्हणजे आज गरज कुठली आहे? आज गरज खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्किल्स ट्रेनिंगची. आपण आधी अनेक वर्ष प्राथमिक एकूणच शिक्षणावर भरच नाही दिला. नंतर आपण 2000च्या दशकामध्ये प्राथमिक शिक्षणावर भर द्यायला लागलो देश म्हणून. हां, म्हणजे ते सगळं युनायटेड नेशन्सचं UNDPचं ह्युमन डेव्हलपमेंट वगैरे सगळं आलं, याची चर्चा सुरू झाली आणि मग लिटरसी हे महत्त्वाचं आहे वगैरे सगळं डेव्हलपमेंटमध्ये आल्यावर आपण पण सर्व शिक्षा अभियान सुरू केलं. मोठ्या प्रमाणात आपण शाळांमध्ये भरतीवर भर दिला, गळती कमी व्हावी शाळांमध्ये आणि शाळांमधनं एनरोलमेंट वाढावी, ती वाढली. क्वालिटीकडे तर दुर्लक्ष झालं. आपण असं एक्सपान्शन केलं क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह आपण केलं नाही. बरं, त्याच्यानंतर पुढे अडचण काय झाली की ही सगळी मुलं पुढे गेली. मग आपण त्यांच्यावर अनेक प्रयोग केले, म्हणजे 8वीपर्यंत नापास करायचं नाही वगैरे असे सगळे प्रयोग केले, प्रयोगच करत राहिलो. त्यातनं ही मुलं बाहेर पडली, ती आली कॉलेजला. आता कॉलेजला आल्यावर ती ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडत आहेत. आता ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडत आहेत तर आपल्याकडे दरवर्षी 1-1.5-2 कोटी पोरं ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडत आहेत, पण नोकऱ्या फक्त 20-25 लाखच येत आहेत. तर ही जी अडचण आहे, तर ह्याच्यामध्ये चुकलं कुठे की मला असं वाटतं की शाळा आणि ग्रॅज्युएशनचा मधला जो टप्पा आहे, इथे प्रत्येकाने BA, MA, BSc, MSc होण्याची गरज नाही. आता ते का होतं आहे की जर आपण शिक्षण आणि पगाराचा डेटा बघितला तर 12वी पास झाल्यांना अचानक 11वी वाल्यापेक्षा जास्त पगार मिळतो. हां, म्हणजे एखाद्याला विचारलं तुम्ही काय तुम्ही 11वी आहे तर त्याला त्याला जितका पगार देईल त्यापेक्षा तो 12वी असेल तर पगार जास्त मिळतो. खरं तर वर्षाभरात त्याचा काय फरक पडलेला नसतो त्याच्यात, पण ते एक सिग्नलिंग म्हणून की हा काहीतरी शिकलाय किंवा SY करून कॉलेज सोडलेल्याला किंवा TYचे 2 पेपर दिले नाहीत म्हणून तो TY नसलेला आणि ग्रॅज्युएशन यांच्या पगारात फरक असतो. त्यामुळे ग्रॅज्युएट होणे हे त्या स्किलपेक्षा काहीतरी सिग्नलिंग म्हणून अर्थशास्त्रात त्याला शिपस्किन इफेक्ट म्हणतात की याच्याकडे काहीतरी डिग्री आहे म्हणजे याच्यात काहीतरी क्वालिटी असेल म्हणून. ते तशा तऱ्हेचं मुलं करत आहेत डिग्री तेवढी मिळवण्यासाठी की किमान ग्रॅज्युएट तरी हो. पण तसं होण्याची गरज नाही. म्हणजे शाळा आणि कॉलेजच्या मध्ये स्किल्सचा टप्पा पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात स्किल ट्रेनिंग
करणारी रचना आपल्याकडे पाहिजे. आणि आज आपल्याकडे स्किल्ड माणसंच नाही आहेत. म्हणजे मला खूप जण म्हणतात की काय म्हणतात तुम्ही बेकारी आहे म्हणून, मला स्किल्ड लोकच मिळत नाहीत, मला प्लंबर. बिझनेसमॅनची अशी ओरड असते सर की चांगली माणसंच मिळत नाही. चांगली माणसं मिळत नाही. आपल्याकडे चांगल्या माणसांचं तुटवडा आहे. याचा अर्थ फालतू माणसं कमी आहेत असं नाही. म्हणजे आपण ज्या तऱ्हेने लोकांना ट्रेन केलंय ती कामं शोधतायत ना. म्हणजे बेकार माणसं नाहीत असं नाही. आपल्याकडे स्किल्ड माणसं कमी आहेत, बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडे जर खूप आंबे आहेत आणि त्यातले चांगला रस देणारे आंबे थोडेच असतील, याचा अर्थ माझ्याकडे आंबे कमी आहेत असं नाही. त्यामुळे ही मुलं जी आहेत, प्रश्न काय आहे की स्किल्ड असलेली माणसं, आणि ह्या स्किल्स ज्या आहेत ना, या काळाप्रमाणे बदलत आहेत. त्यामुळे त्याचं ट्रेनिंग, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते की आम्हाला, म्हणजे आत्तापर्यंत जर बघशील डेटा, तर स्किल ट्रेनिंग, कुठलंही स्किल ट्रेनिंग मिळवलेली आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये फक्त 4 ते 5% मुलं आहेत. हां, आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते की 2025 पर्यंत आम्हाला 50%वर न्यायचं आहे. पण रोडमॅपच नाही मध्ये, प्लॅनच नाही काही. कसं करणार तुम्ही? तुमच्या ITH ची कंडिशन काय आहे? तुमच्या त्या स्किल सेंटर्स तुम्ही काढले त्यांची कंडिशन काय आहे? तुमच्याकडे शिक्षक आहेत का? त्याला तुम्ही वित्तीय प्रॉव्हिजन्स काय केले आहेत का? तुम्ही काय पैसे टाकून नवीन इन्स्टिट्यूट्स काढले आहेत का? असं काहीच केलेलं नाही. त्यामुळे तिथे जाऊ शकत नाहीत. खरं तर हे खूप वेगळ्या तऱ्हेने करायला पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण देतो. आज आपली खूप गावं आहेत. या सगळ्या गावांमध्ये, टायर 2 सिटीजमध्ये, मोठ्या शहरांमध्ये पण म्हातारी माणसं खूप आहेत. आपली वयं वाढत आहेत, कुटुंब लहान होत आहेत, माणसं म्हातारी होत आहेत. या म्हाताऱ्या माणसांना असिस्टेड लिव्हिंगची गरज आहे, पॅलिएटिव्ह केअरची गरज आहे. पण पॅलिएटिव्ह केअरला माणसं मिळत नाहीत. म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्यायला जर माणूस शोधायचा असेल ना, तर त्याच्या हातापाया पडायला लागतं भयंकर. आज महाराष्ट्रात सुद्धा माणसं कुठनं येतात माहिती आहे? मुली ह्या झारखंड, छत्तीसगड वगैरे मधनं मुली येतात. आणि का येतात? कारण त्यांना पुढे नर्सिंगचं ट्रेनिंग हवं असतं, तर नर्सिंग करायचं असतं. किंवा त्यातल्या काय काय मुली मला सांगतात, आम्हाला नीट करायचं आहे, आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, पण आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही आदिवासी आहोत, हे आहोत, तर आम्हाला यातनं काहीतरी पैसे मी नर्स होईन म्हणून. तर अशा तऱ्हेच्या मुली आपल्याकडे येत आहेत, काही दिवस कामं करतात, परत जातात. आपल्याला आपल्या इकडे हा लेबर फोर्स का तयार करता येत नाही? आणि खूप सोपं आहे ते. म्हणजे गावातल्या काही हॉस्पिटल्सना जर आपण रिकग्नाइज केलं, प्रत्येक गावात असतात, प्रत्येक शहरात असतात, त्या हॉस्पिटल्सने एक 6 महिने 8 महिने जर ट्रेनिंग दिलं मुलांना, आणि त्या ट्रेनिंगला सर्टिफाईड मुलांना आपण ह्या नोकऱ्या दिल्या, तर हा खूप ल्युक्रेटिव्ह आहे. पण ह्याच्या तऱ्हेचं प्रॉब्लेम असा आहे की ते रिकग्नाइजच केल्या जात नाही त्या गरजा, आणि त्यासाठी असणारी इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम तयार केली जात नाही. ते केलं पाहिजे. ह्याला कारण काय माहिती आहे का? स्किल डेव्हलपमेंटचं सगळं ट्रेनिंग जे काय प्लॅनिंग आहे ते वरनं होतं आपल्याकडे. म्हणजे केंद्रात कोणतरी काहीतरी ठरवतं, किंवा महाराष्ट्र शासनात स्किल डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी वगैरे लोक ते ठरवतात की आपल्याला असं करायला पाहिजे. त्यांच्याकडे ॲक्सेस असलेल्या लोकांचंच ते ऐकतात, कारण त्यांना पण माहीत नसतं जमिनीवर काय. तर हे जे सगळं प्लॅनिंगचे गोंधळ आहेत ना, या प्लॅनिंगच्या गोंधळातनं आपल्याकडे मिसमॅच झालंय सगळं. मिसमॅच झालंय. गरज आणि सप्लाय लोकांचा. आणि त्यामुळे मुलं काय करतायत? मुलं शिकतायत आणि डायरेक्ट नुसतीच ती कसं करायला माहिती आहे? एक मुलगा मला भेटला, तो फर्स्ट जनरेशन लर्नर होता. त्याच्या समाजात कोणी शिकत नाहीत मुलं. हां, सगळे माशाचा वगैरे धंदा करतात. तो BA झाला, आणि BA होता होताच लोक त्याला हसायला लागले की वडिलांना, अरे काय शिकतोय हा, काय त्याला काय नोकरी वगैरे मिळणार नाही, हा धंदा. नोकरी मिळाली नाही BA नंतर. मग तो म्हणला अजून शिकतो. मग MA झाला. MA झाल्यावर पण नोकरी मिळाली नाही म्हणून MPhil झाला, हसतात लोक म्हणून. नंतर PhD ला आला तो माझ्याकडे. त्या म्हणणार तुला PhD कशाला करायचं आहे? तो म्हटलं सर ते वडिलांना हसतात लोक, शिकला नोकरी म्हणून मी शिकत असतो. तर हा जो भयानक प्रकार आहे ना, हा थांबवण्यासाठी आपल्याला स्किल्सची आणि रोजगार ओरिएंटेड शिक्षणाची खूप गरज आहे. जे फक्त सायंटिफिकली ओरिएंटेड असतील, ज्यांना आता मराठी लिटरेचरमध्ये सगळ्यांनी MA करायची काय गरज आहे? ज्याला त्यात रस असेल, आवड असेल, त्याने तो करावा ना. पण आपल्याकडे तो पर्यायच उरलेला नाहीये. सरसकट सगळे करतोय. त्यामुळे स्किल ट्रेनिंगचं प्लॅनिंग आपल्याला खूप आवश्यक आहे. सर, आत्ता अशी परिस्थिती आहे ना की बाहेरचं आपण नाही काही कंट्रोल करू शकत. म्हणजे आपण सरकारने असं करावं, व्यवस्थेने असं करावं, आता माझ्या हातात नाहीये. तर अशा परिस्थितीत काय मी करायला हवं? म्हणजे ठीक आहे, आता मला ट्रेनिंगची गरज आहे, पण ते ट्रेनिंग मला कुठे मिळतच नाहीये, तर मी
काय करायला हवं? मला म्हणजे काय वाटतं पर्याय एक काय? महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी कृपया या परिस्थितीमध्ये फक्त डिग्री आणि फक्त सरकारी नोकरी हे प्रयत्न करावेत. प्रयत्न करू नयेत असं मी म्हणत नाही, पण त्याच्यावर आपलं सगळं आयुष्य टिकवू नये. एमपीएससी एमपीएससी करणाऱ्या मुलांची परिस्थिती मी बघतोय, खूप वाईट आहे. हां, पण मग त्याच्यापेक्षा इतर जे ॲव्हेन्यूज आहेत ते ॲव्हेन्यूज आपण एक्सप्लोअर केले पाहिजेत. आणि कुठल्या प्रकारच्या ॲव्हेन्यूज आहेत? मग अशी म्हणालो पॅलिएटिव्ह केअर या तऱ्हेचा एक ॲव्हेन्यू आहे, बरोबर. किंवा आता AI रिलेटेड जे छोटे छोटे उद्योग तयार होत आहेत ते आपण स्वतःच शिकून ते करू शकतो, हो की नाही. छोटे छोटे उद्योग आहेत. उदाहरणार्थ आपण, आणि ते कमी कष्टाचे आहेत असं म्हणत नाही मी, कष्ट त्यात खूप आहेत, त्यात शोषण आहे, सगळं आहे, पण त्या उद्योगांमध्ये थोडा तरी स्पेस आहे. तर तशा उद्योगांमध्ये आपण जाऊ शकतो. किंवा उदाहरणार्थ आपल्याला छोटे छोटे आता यूट्यूबर्स आहेत, हे यूट्यूबर्स स्वतःच काहीतरी शोधून काढतात. अशा तऱ्हेच्या यूट्यूबर्सचं काहीतरी हे आपल्याला करता येतं. किंवा व्हेकल मेंटेनन्स रिपेअर्सचे उद्योग आपल्याला आवश्यक आहेत. तर हे स्वतःच स्किल्स आपल्याला गोळा करत राहायला लागणार आहेत. आपल्याला स्वतःच्याच स्किल्स अपडेट करत राहणे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करून, किंवा आपण आता शेतीमध्ये उदाहरणार्थ, शेतीमध्ये आता दुधाचा धंदा आहे, अंड्याचा, पोल्ट्री आहे. भारत हा जगातला सर्वात मोठा एग पावडर एक्सपोर्टर आहे. हां, भारतामध्ये महाराष्ट्रात पोल्ट्रीचा मोठ्या प्रमाणात आहे. तर शेती असेल थोडी, त्याबरोबर शेतीच्या बरोबर पोल्ट्रीचा धंदा, दुधाचा धंदा, असं थोडंसं जर आपण डोळे उघडून केलं तर आपल्याला त्यातनं काहीतरी टिकाव लागू शकतो. पण फक्त मी पोलीस भरतीच होणार, मी मिलिटरी भरतीच होणार, मी अग्निवीरच होणार, मला दुसरा पर्याय नाही, मी तलाठीच होणार, तर ह्याच्यावर बघा ना किती वर्ष वया जातात मुलांची. म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून ते 30, 32, 35 वर्षापर्यंत ही मुलं हेच करत असतात. आणि जी सगळ्यात उमेदीची वर्ष असतात त्यांची, या काळात जर त्यांनी पैसा कमवायचा, म्हणजे दुसऱ्या गोष्टी करून जर कमवायचं म्हटलं तर ते काहीतरी अमाऊंट तरी त्यांच्या हातात असेल. पण हे अभ्यासच करत, म्हणजे अभ्यास करू नये असं नाही, पण तेवढंच करत बसले तर हा, कारण त्या परिस्थितीला आपण एक स्वतःला मर्यादा घालून द्यावी की मी इतकी वर्ष करू शकतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, जे काय असेल ते आपल्या घरची परिस्थिती, आपलं सगळं बघून. पण त्याच्याशिवाय इतर आपले प्लॅन बी, प्लॅन सी काय असतील. मी ग्रामीण भागातनं आलेलो आहे, मला जर हे मिळत नसेल तर मी शेतीत XYZ करीन. शेतीत XYZ करणं जमणार नसेल तर मी असा ट्रान्सपोर्टचा धंदा, असा ABC करीन. ह्याची प्लॅनची क्लॅरिटी मुलांनी खूप डोक्यात अत्यंत स्पष्ट ठेवावी. म्हणजे ग्रॅज्युएशन करतानाच फक्त ग्रॅज्युएशनला असं किती काय अभ्यास लागतो, त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली तुम्ही तुमचं काय काय डेव्हलप केलं पाहिजे, तरच हे, नाहीतर केवढा वेळ वाया जातो. ग्रॅज्युएशन हे आता फक्त एक शिक्का म्हणून आहे, कागद येतो. म्हणजे किमान ग्रॅज्युएट असावा माणूस. कारण ग्रॅज्युएशन सोडलेला माणूस, म्हणजे मी समजा अगदी टीवायच्या माझ्या 7 पेपरपैकी 5 पेपर दिले, शेवटचे 2 दिले नाहीत, आणि माझ्या मित्रांनी ते 2 पेपर दिले, तर तो, आणि त्याच्यात माझ्यात खरं वास्तविक फरक असण्याचं काहीच कारण नाही. कारण मी फक्त 2 दिवस त्या परीक्षेला गेलो नाही, बाकी पण त्याला मिळणारा पगार माझ्यापेक्षा जास्त असेल, कारण तो ग्रॅज्युएट असेल, मी ग्रॅज्युएट नसेल, आणि मार्केट बघताना बघेल. त्यामुळे त्या मुद्द्यापर्यंत, पॉईंटपर्यंत आपल्याला तो शिक्का म्हणून करून घ्यावं, ग्रॅज्युएशन करावं. पण, आणि आता तर इतर खूप मार्ग आहेत झाले ग्रॅज्युएशन करायचे, की तुला पूर्ण वेळ कॉलेजला जायलाच पाहिजे असं काही नाही. पण सोबत इतर काहीतरी स्किल्स, लहान मोठे उद्योग, उदाहरणार्थ फूड प्रॉडक्ट्सचा आपल्याला उद्योग. तर आता उदाहरणार्थ क्लाउड किचन्स बघतोय मी. क्लाउड किचन्सचा धंदा जो आहे तो जर नीट केला आपण, तर तो, म्हणजे त्याच्यात परत नोकरीसारखी शाश्वती नाही, पण पर्याय आहे तो. बरोबर. आणि तो पर्याय नक्कीच मुलींनाही करण्यासारखा आहे तो पर्याय क्लाउड किचन्सचा. तर हे असे नवीन एक्सप्लोअर करत राहणं आणि त्या दृष्टीने काहीतरी करत राहणं. कितीतरी लोक जे क्लाउड किचन करतात, युट्यूब पण करतात, आणि त्यातनं त्यांचं छोटे मल्टिपल गोष्टी चालू, असंच करायला लागत राहणार आहे. हे चांगलं असं म्हणत नाही मी, पण ही परिस्थिती, पण या परिस्थितीमध्ये मी असतो तर मला हेच करायला लागलं असतं, आणि हेच मला वाटतं डोळ्यासमोर दिसतंय. सर, ह्याचा आता आपण जर मूळ शोधायला गेलो ना, तर बऱ्याचदा ही मुलं लहान असतात. आता ह्या वयाच्या टप्प्यावर आल्यावर आपल्याला, किंवा मला कळतं की मी त्यावेळी काय चुका केल्या, तर मला असं वाटतं की त्या वयात त्यांना कोणीतरी सांगणार, म्हणजे आपल्याला प्रॉपर गाईडच नाही मिळत का, की एज्युकेशन जिथं
फक्त आपल्याला असं ठरलेलं आहे की 12वी करायची, ग्रॅज्युएशन करायचं, मग विचार करायचा काय करायचं. तर ते खूप आधीपासून त्याची तयारी पाहिजे किंवा पुढे काय होऊ शकतं याची माहिती दिली पाहिजे आधीच. तर इथे पण आपण कमी पडतोय. अगदी बरोबर. म्हणजे कसं असतं की आपण कुठल्या समाजातून येतो, आपल्या आई वडिलांचं शिक्षण काय आहे, आर्थिक स्तर काय आहे. म्हणजे मी 10वी झाल्यावरच मला वडिलांनी सांगितलं की मला असं वाटतं की तू आर्ट्समध्ये जावंस आणि अर्थशास्त्र विषयात तुला चांगलं करिअर करता येईल. आणि मग त्यांनी मला शोधून दिलं की तू दिल्लीला जावं का गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जावं का इतर कुठे जावं, हे मला वडिलांनी आई वडिलांनी बसून सांगितलं आणि मी त्या दिशेने गेलो. मला एक दिशा मिळाली आणि घरचे माझ्या पाठीशी मला नोकरी मिळेपर्यंत व्यवस्थित उभे राहिले. मी कुठे वसतिगृहात गेलो, पैसे पाठवत होते, आहे की नाही. हे खूप कमी लोकांना मिळतं. आपल्याकडे खूप लोक असे आहेत की मुलं अशी आहेत की जी पहिल्या जनरेशनमधली शिकलेली आहेत आणि ती त्यांना दिशाच मिळत नाही आणि ते मित्र काय करतात त्याच्यावर असतं. हां, आणि मग सगळे मी पण ग्रॅज्युएट, मी पण ऍडमिशन घेतली, मी पण MA झालो, मी पण PhD झालो, तिथपर्यंत PhD पर्यंत मुलं जात आहेत. म्हणजे तोपर्यंत सिरियसनेस आलेला नसतो की नेमकं काय नाही, म्हणजे माहीतच नसतं ना सिरियसनेस म्हणजे करू काय. आणि असं नसतं की यांचं खर्च सगळं चांगलं असतं. म्हणजे तो जो PhD पण करतो ना तो खूप संघर्षातनं करत असतो, तो लढत असतो, कसे तरी पैसे टिकाऊ असतात, पैसे गोळा करत असतो कुठेतरी करून. मग नंतर PhD झाल्यावर तो होतो प्राध्यापक जायला, मग त्याला मिळते क्लॉक आवर बेसिसची नोकरी. मग त्याला महिन्याला काहीतरी असे 10-12 हजार 15,000 रुपये. मग त्याला घरचे म्हणतात प्रोफेसर झाला. मग प्रोफेसर झाल्यावर लग्न करून देतात. लग्न करून दिल्यावर अनेक अडचणी असतात. हां, बरंच 6 महिने 8 महिने कुठेतरी. तर ह्या ट्रॅपमधनं सुटायचं असेल ना तर फर्स्ट जनरेशन लर्नर मुलांना या भवितव्याची सगळी तयारी सांगितली पाहिजे. नोकरी ही खूप कमी झालेली आहे आपल्या देशामध्ये आणि सेक्युअर नोकरी तर खूपच कमी आहे. आपल्या देशातले 90-95% लोक अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण 10वी 12वी झालो की त्याच्यानंतरच आपल्याला पुढे काय करायचं ह्याच्यावर आपण हातपाय मारायला सुरुवात केली पाहिजे. कुठेतरी स्वतःला अप्रेंटिस नावाची एक आयडिया असते. म्हणजे कुठेतरी आपण थोडंफार काम करायचं, आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट असेल. मला चालवायचं आहे ना, मला हॉटेल काढायचं आहे ना, मी एखाद्या मिसळच्या दुकानात जाऊन बसेन, मैत्री करीन, ओळख करून घेईन, काय करतो बघीन, हा धंदा बघीन, अंदाज घेईन की हे मला करण्यासारखं आहे की नाही. 2 डेअरीवाल्याकडे जाईन, त्याच्याकडे बघीन. असं थोडं स्वतः एक्सप्लोअर करायला निघालं पाहिजे. आणि पुढे मग त्यातनं आपल्याला कुठल्या धंद्यात आपल्याला भांडवल मिळू शकेल, काय करू शकेल, असा थोडा 3-4 वर्ष अंदाज घेऊन मग स्वतःच्या व्यवसायाकडे आपण गेलं पाहिजे. सर, आता हे झालं की हे केलं पाहिजे, पण आता अशी परिस्थिती आहे की AI आल्यामुळे सगळंच खूप वेगाने बदलत आहे. तर ह्या सगळ्या व्यवस्थांवर अवलंबून राहणं आणि हे म्हणजे काय म्हणतात, ही संधी आहे का मोठी शिकण्याची, का पुन्हा इथे पण भीती आहे की आता पुढे काय होईल, मी आता हे करतोय पण अजून 4 महिन्यांनी भीती आहे ना. पण AIचा फटका कोणाला बसतो माहितीये का? त्याला अर्थशास्त्रात ALM हायपोथेसिस म्हणतात. म्हणजे कुठलाही एक जॉब नसतो, त्या टास्क असतात ना विशेषतः. म्हणजे तू जे काही नोकरी करतेस तर तुझ्या टास्क असतील. त्यातल्या काही टास्क अशा असतात की ज्या सरळ ABCD, A नंतर B, B नंतर C अशा अल्गोरिथमिक असतात. या ज्या अल्गोरिथमिक टास्क असतात त्या लगेच ऑटोमेट होतात. पण ज्या अशा अल्गोरिथमिक नसतात ना त्या ऑटोमेट होत नाही. त्यामुळे त्यांना तुलनेने AIचा धोका कमी असतो. त्यामुळे एकदम कमी लेवलचे ज्या टास्क असतात अल्गोरिथमिक अजिबातच नसतात. पण उदाहरणार्थ एखादा माळी असेल, त्या माळ्याला बरोबर ते फुल दिसल्यावर कळतं कसं त्या झाडाला नक्की काय झालंय. तर ही टास्क ऑटोमेट होणार नाही त्या माळ्याची. एकदम टॉप लेवलचा एखादा सर्जन असेल त्याची होणार नाही. पण मधली जी आहे ना त्या मधल्या सगळ्या टास्क ऑटोमेट होतात. आणि त्यामुळे मधला जो गॅप आहे, सगळा चंक आहे नोकऱ्यांचा, तो AI मुळे जातो. म्हणजे उदाहरणार्थ आता ओरॅकलने 1200 लोकांना काढून टाकलं मधनं. आपण सगळे सॉफ्टवेअर करत गेलो, इंजिनियर करत गेलो. भारताच्या ज्या 4 मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्यांचा गेल्या फेब्रुवारीच्या म्हणजे गेल्या वर्षभरात फेब्रुवारीपर्यंतचं नेट हायरिंग किती असेल कल्पना कर. म्हणजे जेवढे घेतले मायनस जेवढे काढले, नेट त्यांनी फक्त 17 माणसं घेतलेली ॲडिशन. 1700 काढले. अरे 17च घेतले, म्हणजे टोटल घेतले मायनस नवीन माणसं फक्त 17 घेतली आहे त्या मोठ्या टेक जायंटचे सगळ्यांनी मिळून वर्षभर. सगळ्यांनी मिळून घेतलेली टोटल रिक्रुटमेंट 17 आहे.
कळलं. आणि त्यात खूप माणसं अशी काढली आहेत, जे माझे मित्र पण आहेत त्यातले काही, जे 50शीचे आहेत, जे टीम्स लीड करत होते, ज्यांचे पगार खूप चांगले होते, आणि आता त्यांना नोकऱ्याच कोण देत नाहीत. त्यांच्या पगारावर, त्यांना अर्ध्या पगारावर देत नाहीत त्यांना कोणी नोकऱ्या. त्यामुळे परवा मी इथे होतो, लॉ कॉलेज रोडला होतो, आणि लॉ कॉलेज रोडला मी टॅक्सी ओला बोलवली. मला इथे जायचं होतं, मला नळस्टॉपला जायचं होतं. तो टॅक्सीवाला पलीकडे थांबला माझ्यापासून. मी बोलू त्याला, इकडे इकडे, त्याचं काय लक्ष, तो असं बसून. मी त्याच्याकडे जाऊ गेलो. तो साधारण 55च्या 60 माणूस असेल. बसलो त्याच्याबरोबर. त्यामुळे तुम्ही किती दिवस टॅक्सी चालवता? तो म्हणलं 15 दिवस झाले. तुम्ही आधी काय करायचं? म्हणलं आधी मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन्स करायचो, आणि माझं चांगलं झालं होतं. म्हटलं पण एआयने कामच येणं कमी झालं, आणि मग शेवटी वेळ आली की मला कामच नाही. म्हणून मी मग मित्राची टॅक्सी घेऊन आलो 15 दिवसापूर्वी. मला रस्ते बिस्ते काय माहीत नाही, तुम्हीच मला. असं 55 वर्षाच्या माणसाला ॲट दॅट स्टेज कोणीच घेत नाही, कारण त्याला अनुभवही म्हणजे त्या लेवलला त्याला एंट्रीच नसते ना. आणि आता सिस्टीम पूर्ण बदलते, त्यामुळे मग या वयात येऊन करायचं काय? तर मला वाटतं 2 गोष्टी आहेत. एक तर खूप स्किलचे जॉब्स, किंवा मग जिथे एआय येणार नाही अशा तऱ्हेचे इंट्युशन टाईप जॉब्स, किंवा जिथे ज्या अशा तऱ्हेच्या स्किल्स आहेत की ज्या रेप्लिकेट करणार नाही. बरं, दुसरीकडे काय की आपल्याकडे खूप मोठा सेक्टर कामाचा असा आहे, उदाहरणार्थ पॅलिएटिव्ह केअर, पुन्हा म्हणतोय मी, ते एआय ना रिप्लेस करा. म्हाताऱ्या माणसांबरोबर बोलायचं कसं, त्याला काय मदत करायची, हे एआय रिप्लेस करू शकत नाही, है ना. तर अशा तऱ्हेचे जे जॉब्स आहेत, टीचिंगचे जॉब्स आहेत, साधे बेसिक टीचिंग, शिक्षकांचे जॉब्स आहेत, नर्सिंगचे जॉब्स आहेत, जिथे एम्पथी लागते, जिथे माणसाशी माणसासारखं वागायला लागतं, जे मशीन करू शकत नाही, अशा तऱ्हेच्या ज्या नोकऱ्या आहेत ना, उदाहरणार्थ आता जपानमध्ये वगैरे नवीन तऱ्हेच्या नोकऱ्या येत आहेत. कशा माहिती आहे, गमतीशीर आहेत त्या. म्हणजे सगळंच ऑटोमेटेड होत आहे, माणसं एकटी आहेत, बोलायला कोणी नाही. म्हणून लोकांनी येऊन तुम्ही मला सांगा, मी ऐकतो. हां, तर ऐकण्याचे लोक पैसे घ्यायला लागले. तर या ज्या काइंड ऑफ आपल्याला जॉब्स येतील याच्याकडे पण आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्किल्स इररिप्लेसेबल कशा राहतील, नवीन नवीन गोष्टी शिकत राहणे, मार्केटच्या थोडं पुढे राहत राहणे, आणि आपलं काहीतरी असं डेव्हलप करणे जे ऑटोमेट होऊ शकणार नाही. त्या भागातलं आपल्याला स्किल, विजडम जे काय असेल, जे मशीनकडे येणार नाही, अशा तऱ्हेच्या ज्ञानात आपल्याला कसं जाता येईल हे बघणे, हे खूप गरजेचं झालं आहे.